Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. My screen is visible. Yes, ma'am. बघा काय पाहतोय आपण क्लासिफिकेशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंट. त्यामध्ये दोन क्लासिफिकेशन झालेले, ऍसिडिफाईंग एजंट अँड अँटासिड. बघा एकदा रिवाइज करूयात. ऍसिडिफाईंग एजंट मध्ये कोण ऍसिडिफाईंग एजंट कॅन बी डिवायडेड इनटू फोर क्लासेस और फोर टाइप्स. In that, gastric acidifier first, second urinary acidifier, third systemic acidifier, and fourth is an acids. Okay. हेलो मैम, Hello. स्लाइड्स वर्टिकल नहीं हो सकती क्या मैम? चल. Okay. Then antacid can be classified into two major classes. In that, first systemic antacid. Example of systemic antacid is an sodium bicarbonate. Then second is an non-systemic antacid. The systemic antacid is also known as the absorbable antacid, and non-systemic antacid is known as the hello. बघा नॉन स्क्रीन दिसते का व्यवस्थित? मॅम वर्टिकल दिसते. Okay, now visible. Hello. Yes, ma'am. Okay. The antacid can be divided into two classes. First is an systemic antacid. Systemic antacid is also known as the absorbable antacid. Example of systemic antacid is in the sodium bicarbonate. Okay. Then second is an non-systemic antacid. Non-systemic antacid is also known as the non-absorbable antacids. In that, example of antacids is the first example, aluminum containing antacid. बघा नॉन सिस्टमिक जे आहेत त्याचं अजून डिवायडेशन झालंय 3 मध्ये. तर कोणती आहेत? फर्स्ट आहे अल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड. तर त्याचे एक्झाम्पल आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साइड और अल्युमिनियम फॉस्फेट. सेकंड कोणता आहे? कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड. द एक्झाम्पल ऑफ कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड is an calcium carbonate or tribasic calcium phosphate. Third is an magnesium containing antacid. In that example, magnesium carbonate or magnesium hydroxide. Okay, understand systemic and non-systemic Yes, ma'am. classification Yes, of ma'am. antacid. Okay. Next आहे कॅथेटिक्स. बघा त्याचं हे तुम्हाला मी क्लासिफिकेशन सांगते.
तर तुम्ही बुक मधलं जे नोट्स मध्ये क्लासिफिकेशन आहे ते यूज करायचंय कॅथेटिक्स साठी. The cathetics can be divided into two, mild purgative and strong purgative. Note down करून घ्या. Cathetics can be divided into two major classes. In that, first is an mild purgative and second is an strong purgative. Okay, the mild purgative can be divided into two classes. In that, first, bulk forming drugs. फर्स्ट काय आहे त्यामधला बल्क फॉर्मिंग ड्रग्ज आणि सेकंड कोणता आहे स्टूल सॉफ्टनर्स मीन्स इमोलियंट. स्टूल सॉफ्टनर्स मीन्स इमोलियंट. ओके, हा झाला पहिला माइल्ड पर्गेटिव्ह. समजते का? कॅथेटिक्स दोन पार्ट मध्ये डिवाइड झालाय. एक आहे माइल्ड पर्गेटिव्ह आणि दुसरा आहे स्ट्रॉंग पर्गेटिव्ह. मग माइल्ड पर्गेटिव्ह मध्ये दोन टाइप आहेत अजून. फर्स्ट आहे बल्क फॉर्मिंग ड्रग्ज आणि सेकंड आहे स्टूल सॉफ्टनर्स मीन्स इमोलियंट. ओके, फर्स्ट झालं का सगळ्यांचं? फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. सेकंड आहे स्ट्रॉंग पर्गेटिव्ह. स्ट्रॉंग पर्गेटिव्ह, these are two types. स्ट्रॉंग पर्गेटिव्ह चे पण दोन टाइप आहेत. फर्स्ट आहे तो इरिटंट और स्टिम्युलंट. फर्स्ट कोणता आहे इरिटंट और स्टिम्युलंट आणि सेकंड कोणता आहे सलाइन कॅथेटिक्स. सलाइन कॅथेटिक्स. ओके, then saline cathetics can be divided into four classes. First class, sodium containing compound. Saline cathetics मध्ये नोट डाउन करून घ्या. फर्स्ट आहे सोडियम कंटेनिंग कंपाऊंड. सेकंड आहे मॅग्नेशियम कंटेनिंग कंपाऊंड. थर्ड आहे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड आणि फोर्थ आहे नॉन ऑफिशियल कॅथेटिक्स. नॉन ऑफिशियल कॅथेटिक्स. ओके, अंडरस्टँड क्लासिफिकेशन ऑफ कॅथेटिक्स. नॉन ऑफिशियल कॅथेटिक्स समजलं का क्लासिफिकेशन? येस मॅम. ओके, नोट्स मध्ये आहे ते यूज करायचं. हे स्लाइड्स मधलं यूज करू नका. ओके, नेक्स्ट आहे आता आपल्याला काय पाहायचंय मेन ऍसिडिफाइंग एजंट और ऍसिडिफायर. फर्स्ट टॉपिक युनिट 3 मधला फर्स्ट टॉपिक कोणता आहे ऍसिडिफाइंग एजंट और ऍसिडिफायर्स. बघा, these are the drugs or agents which are able to increase the acidity of GIT. हा एक ड्रग आहे किंवा हा एक एजंट आहे. तो काय करतोय तर स्टमक मधली जी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मधली ऍसिडिटी इन्क्रीज करण्याचं काम करतोय. Then some of these drugs are used to increase the metabolic acidosis in whereas some of their used to increase the gastric hydrochloric acid. बघा, म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलंय की हा एक some drugs are used to increase the metabolic acidosis. म्हणजे असे काय ड्रग असतात की ते ऍसिडिटी इन्क्रीज करण्याचं काम करतात. जीआयटी मधली ऍसिडिटी इन्क्रीज करण्याचं काम करतात, म्हणूनच त्यांना म्हणतात गॅस्ट्रिक ऍसिडिफायर किंवा ऍसिडिफाइंग एजंट. म्हणजेच ऍसिडिटी इन्क्रीज करतात म्हणजे काय करतात त्या गॅस्ट्रिक म्हणजे जीआयटी मध्ये किंवा स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडची लेवल इन्क्रीज होते. then they are known as the acidifying agent or acidifier. मग यालाच काय म्हणतात अशा एजंटला की जे एजंट स्टमक मध्ये किंवा गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट मध्ये एससीएल ची लेवल इन्क्रीज करतात आणि फायनली ऍसिडिटी इन्क्रीज होते स्टमकची, त्यालाच म्हणतात ऍसिडिफायर और ऍसिडिफाइंग एजंट और ऍसिडिफायर्स. ओके,
The acidifier can be divided into 4 major classes. आताच पाहिलं आपण. फर्स्ट आहे गॅस्ट्रिक ऍसिडिफायर, सेकंड आहे युरिनरी ऍसिडिफायर, थर्ड आहे सिस्टेमिक ऍसिडिफायर आणि फोर्थ आहे ऍसिड. आता बघा आता पाहायचं आपल्याला गॅस्ट्रिक मध्ये काय येतं, युरिनरी मध्ये काय आहे. ओके, तर गॅस्ट्रिक ऍसिडिफायर मीन्स these are the drugs which are used to restore the temporary acidity of the stomach in patient suffering from अक्लोरहायड्रिया और हायपोक्लोरहायड्रिया. म्हणजे हे ड्रग काय करतात की जे गॅस्ट्रिक ऍसिडिफायर म्हणून आपण यूज करतोय त्या क्लास अंडरचे जे एजंट आहेत ते काय करतात, तर आपण कशाला अक्लोरहायड्रिया किंवा हायपोक्लोरहायड्रिया म्हणतो सांगा. व्हॉट आर द मिनिंग ऑफ हायपोक्लोरहायड्रिया? सांगा, व्हॉट आर द मिनिंग ऑफ हायपोक्लोरहायड्रिया? Low secretion of acid takes place in stomach. ऍसिड मध्ये सिक्रेशन जर एससीएल च कमी असेल किंवा एससीएल ची लेवल किंवा एससीएल अमाऊंट कमी अमाऊंट मध्ये असेल तर त्याची लेवल इन्क्रीज करण्याचं काम कोण करणार आहे? हे ऍसिडिफाईंग एजंट. देन सेकंड टाइप आहे युरिनरी ऍसिडिफायर. So these are the drugs which are used to render acidic urine to enable treatment of some type of urinary tract disorder. म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डर जे आहेत, म्हणजे जे युरिनरी ट्रॅक्ट रिलेटेड जे डिसऑर्डर आहेत त्यामध्ये ते ऍसिडिटी स्टेबल ठेवण्याचं काम हे ऍसिडिफाईंग एजंट करणार आहे. कुठे की युरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डर मध्ये. थर्ड आहे सिस्टमिक ऍसिडिफायर. हॅलो, Yes, ma'am. काय प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. Then systemic acidifier. These are the drugs which are able to neutralize the alkaline body fluid, particularly blood, in patients who are suffering from the systemic alkalosis. What is meant by alkalosis? जिथं ऍसिडिटी कमी असते त्याला आपण अल्कोलॉसिस म्हणतोय. जिथे ऍसिडिटी जास्त असते तिथं त्याला काय म्हणणार आहे? ऍसिडॉसिस. समजते का डिफरन्स बिटवीन अल्कोलॉसिस अँड ऍसिडॉसिस? जिथे ऍसिडिटी असते ते तिथं काय असणार आहे? ऍसिडॉसिस. जिथे अल्कलिनिटी म्हणजे जिथे बेसिसिटी असते किंवा अल्कलाइन सबस्टन्सेस असतात तिथे काय असणार आहे? अल्कोलॉसिस. म्हणजे जिथं अल्कोलॉसिस आहे तिथे ऍसिडिक सबस्टन्स द्यायला पाहिजेत आणि जिथे ऍसिडॉसिस आहे तिथे ते कमी करण्याचं काम म्हणजे अँटासिड द्यायला पाहिजे. ओके. देन ऍसिड्स. ऍसिड यूज टू फार्मास्युटिकल एड्स इन द प्रिपरेशन, लॅबोरेटरी क्वालिटी अँड कंट्रोल. म्हणजे हे जे ऍसिड आहेत ते फार्मास्युटिकल एड म्हणजे फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये हे ऍसिड यूज केले जातात. वेगवेगळ्या जे लॅबोरेटरी टेक्निक आहेत, लॅबोरेटरी प्रोसेसेस आहेत त्यामध्ये हे ऍसिडचं कॉन्ट्रीब्युशन जास्त प्रमाणात असतं. ओके, हे क्लासिफिकेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. Acidifying agents can be divided into 4 major classes: gastric acidifier, urinary acidifier, systemic acidifier and acid. Okay. Then next, properties. आता हे acidifying agent आहेत तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत किंवा त्याचे युजेस काय आहेत, त्याच्या असे कसा केला जातो हे पाहायचं आपल्याला. प्रॉपर्टीज: व्हाईट, फाईन, कोर्स अँड क्रिस्टलाइन पावडर. हे कसं असते? व्हाईट किंवा फाईन क्रिस्टलाइन पावडर असते, ऑर्डरलेस असते किंवा सलाइन टेस्ट असते याची. देन अ सोल्युशन ऑफ 0.8% अमोनियम क्लोराइड इज आयसोटोनिक विथ सेरम. म्हणजे जेव्हा 0.8% अमोनियम क्लोराइड घेतोय आपण तेव्हा ते ब्लड सोबत कसं असणार आहे? आयसोटोनिक. आणि 0.9 म्हणजे 0.9 काय घेतो आपण? NaCl. NaCl किती असते? 0.9%. तेव्हा ते ब्लड किंवा प्लाझ्मा सोबत आयसोटोनिक असते. तसं इथं काय घ्यायचंय? 0.8% ऑफ अमोनियम क्लोराइड जेव्हा आपण यूज करतोय तेव्हा ते त्या सेरम बरोबर आयसोटोनिक असणार आहे.
Then freshly prepared aqueous solution are neutral to litmus but becomes quickly acidic on standing because of hydrolysis. म्हणजे जेव्हा आपण फ्रेशली प्रिपेअर्ड हे सोल्युशन घेतोय तेव्हा ते न्यूट्रल असतं. लिटमस पेपर वरती चेक केलं की ते न्यूट्रल असते. मग ते क्विकली ऍसिडिक का होतंय? कारण जेव्हा त्यामध्ये ऍसिड ऍड होणार आहे तेव्हा ते ऍसिडिक बनणार आहे आणि जेव्हा बेस ऍड होईल तेव्हा ते कसं अल्कलाइन किंवा बेसिक बनणार आहे. मग हायड्रोलिसिस रिएक्शन होते आणि ते ऍसिडिक बनते. बघा ह्या रिएक्शन मध्ये NH4Cl मीन्स अमोनियम क्लोराइड reacted with H2O then form the ammonium hydroxide आणि Cl- आयन आहेत ते आणि हायड्रेट आयन बाहेर पडतील रिएक्शन मधून. ओके then असे it was previously said by precipitation titration using Ollard's method. बघा ही जी acidifying agent जे हे असते ते Ollard's मेथड त्यामध्ये यूज केली जाते. आता वेगवेगळ्या मेथड असतात बघा. आपण अगोदरच्या मध्ये पाहिलं की मोर्स मेथड होती. मोर्स मेथड आणि इथे काय आहे या acidifying agent मध्ये Ollard's मेथड. नाव इट इज असेड बाय ऍसिड बेस टायट्रेशन आणि हे ऍसिड बेस टायट्रेशन आहे. म्हणजे हा लॉजिकली लक्षात ठेवायचं. हा इथं HCl म्हणजे काय आहे? ऍसिड आहे. मग ऍसिडिटी कमी करायचंय म्हणल्यानंतर बेस द्यायचा आणि बेसिसिटी जास्त असेल तर त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करतंय? हा ऍसिडिफाइंग एजंट. म्हणजे इथं कोणत्या टाईपचे टायट्रेशन होईल? ऍसिड बेस टायट्रेशन. ओके अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आता एक्झाम्पल पाहिजे आपल्याला. हॅलो हॅलो Yes, ma'am. काय म्हणताय? My name. ओके ऍसिडिफाइंग चे एक्झाम्पल काय आहे? ऍसिडिफाइंग चे एक्झाम्पल डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. इन दॅट फॉर्म्युला HCl बघा हे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. एक मिनिट तरी हे झालं का? कशामुळे आवाज यायला लागला? बघा डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला काय आहे? HCl and molecular weight 36.46. देन इन्ग्रेडियंट त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये कोणती इन्ग्रेडियंट आहेत? तर हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस प्युरिफाइड वॉटर. डायल्यूट म्हणले की कॉन्सन्ट्रेशन म्हणले की काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणले की फक्त त्यामध्ये असणार आहे आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणले की त्यामध्ये HCl प्लस वॉटर. Then hydrochloric acid is commonly known as the spirit of salt because it first all prepared by distilling the sea salt with sulfuric acid. म्हणजे ह्याला दुसरे कॉमन नेम म्हणजे कॉमनली दुसरे एक नाव आहे की स्पिरिट ऑफ सॉल्ट. म्हणजे हे ह्याला असं का नाव दिलं तर ते सी सॉल्टचं डिस्टिलेशन करून हा प्रिपेअर्ड केला जातोय. सल्फ्युरिक ऍसिड आणि सी सॉल्टचं दोन्हीचं डिस्टिलेशन करून हा प्रिपेअर होतोय म्हणून ह्याला नाव काय दिलंय? स्पिरिट ऑफ सॉल्ट. ओके then it has an aqueous solution of hydrogen chloride in water and having the not less than 35% weight by weight and not more than 38% of HCl. म्हणजे जेव्हा हे आपण हायड्रोजन क्लोराइडचे सोल्युशन प्रिपेअर करतोय वॉटर मध्ये तेव्हा ते किती पाहिजे? नॉट लेस दॅन 35%. म्हणजे 35% पेक्षा कमी नको आणि 38% पेक्षा जास्त नको. म्हणजे 35 to 38 ह्या दोन्हीच्या लेवल मध्ये ते पर्सेंटेज यायला पाहिजे. ओके देन प्रिपरेशन.
आता डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड कसं प्रिपेअर करायचे? देन इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय ऍक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ऑन सोडियम क्लोराइड. बघा इथं खाली दिलेलं आहे ही रिॲक्शन बघा. इट इज मॅन्युफॅक्चर्ड बाय ऍक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे इथं रिॲक्शन मध्ये दिले फर्स्ट रिॲक्शन मध्ये H2SO4 with sodium chloride. Then calculated quantity of concentrated sulfuric acid and sodium chloride as heated in the cast iron pan and salt cake furnace. म्हणजे जे आयर्नचे पॅन असतात म्हणजे आयर्नचे जे पॉट आहेत त्याच्यामध्ये हे रिॲक्शन करायचे कोणाची? सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम क्लोराइडची. Then hydrochloric acid gas is formed which is passed in the tower and it is sprayed with water. जेव्हा मग काय होईल ती रिॲक्शन झाल्यानंतर आयर्न पॅन मध्ये ही रिॲक्शन झाल्यानंतर ती जो हे गॅस आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅस तो पास होणार आहे आणि तो पास झाल्यानंतर त्यावरती वॉटर स्प्रे करायचे. The dilute hydrochloric acid is collected at the bottom आणि एअर काय असणार आहे किंवा गॅस असणार आहे तो टॉप वरून निघून जाणार आहे आणि बॉटमला काय राहील? डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या बॉटमला राहील. मग ते कलेक्ट करून घ्यायचं. Then it is again circulated to the tower and absorb more hydrogen chloride so that the gets concentrated. म्हणजे जसं जसं हे होईल ते रिॲक्शन होईल त्या कंपाऊंडची तसं तो गॅस वरती जाणार आहे आणि बॉटमला हायड्रोक्लोरिक ऍसिड राहणार आहे. The acid so produced then purified म्हणजे जे ऍसिड प्रोड्यूस झालंय त्याला प्युरिफाय करायला पाहिजे. सो आता दुसरी रिॲक्शन बघा. NaHSO4 form is processed and mixed with the more quantity of sodium chloride. बघा जो हा गॅस हे सोडियम काय फॉर्म झालाय? सोडियम हायड्रोजन सल्फेट जो फॉर्म झालाय तो नंतर रिॲक्ट करायचा NaCl बरोबर आणि त्यापासून काय होणार आहे? सोडियम सल्फेट फॉर्म होतोय आणि HCl बाहेर पडतोय. मग मेन काय पाहिजे आपल्याला? HCl पाहिजे. मग या रिॲक्शन मधून हा HCl भेटला की नाही? येस या नो? Yes. हॅलो समजते का प्रिपरेशन? Yes, ma'am. मॅम रिपीट करा ना. ओके बघा हे वरचं काहीच बघू नका तुम्ही. प्रोसिजर आहे ती ही रिॲक्शन बघा. ह्यामध्ये काय आहे? NaCl ची रिॲक्शन जेव्हा H2SO4 बरोबर होते त्यापासून सोडियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म होते आणि नंतर जे सोडियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म झालेला आहे त्याची रिॲक्शन अजून एकदा NaCl बरोबर करायची आणि NaCl बरोबर केल्यानंतर त्यापासून सोडियम सल्फेट फॉर्म होतंय आणि त्याचबरोबर HCl फॉर्म होते. मग आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे? HCl चं. मेन टार्गेट काय आहे? HCl प्रिपेअर करणे. मग झालं की नाही HCl फॉर्म या रिॲक्शन मध्ये? हॅलो Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का आता? येस मॅम. Yes, ma'am. Then next, during the manufacture of caustic soda by electrolysis of sodium chloride solution, large quantities of hydrogen and chlorine are obtained by byproducts, and these gases are combined to yield hydrogen chloride. बघा जेव्हा काय होतं मॅन्युफॅक्चरिंग आपण जेव्हा कॉस्टिक सोड्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय तेव्हा काय होतंय? लार्ज क्वांटिटी ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन आर ऑब्टेन्ड. मग त्यापासून हे हायड्रोजन आणि क्लोरीन भेटतात. बघा ह्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन आहेत की नाही? H2 प्लस Cl2 म्हणजे हे काय आहेत? लार्ज अमाऊंट ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन आहेत आणि ते झाल्यानंतर त्यापासून काय भेटतंय? ऑब्टेन्ड बाय प्रोडक्ट. म्हणजे हे दोन्ही बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म झालेत तेच पुढे आपण रिॲक्शन साठी घ्यायचे. मग जेव्हा हायड्रोजन आणि क्लोरीनची दोन्हीची रिॲक्शन करू तेव्हा काय फॉर्म होणार आहे? हायड्रोजन क्लोराइड. अंडरस्टँड? Yes, ma'am. Yes, ma'am. समजतंय का?
हे H2 म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन हे दोन्ही काय आहेत बाय प्रोडक्ट आहेत की जेणेकरून त्या सोडा लाईम किंवा कॉस्टिक सोडा प्रिपेअर करताना हे बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म झालेत. तर ह्या बाय प्रोडक्टची नंतर रिएक्शन करायची आणि त्याच्या रिएक्शन पासूनच पुढे HCl भेटेल. मग आपलं टार्गेट काय आहे की HCl प्रिपेअर करणे म्हणजे ह्या रिएक्शन मधून सुद्धा HCl भेटणार आहे. देन प्रॉपर्टीज इट इज अ कलरलेस लिक्विड अँड स्ट्रॉंगली ऍसिडिक. बघा हे तुम्ही पाहिलंय का डायल्यूट HCl पाहिलंय का ते व्हाईट कलर मध्ये म्हणजे कलरलेस असतं आणि स्ट्रॉंगली ऍसिडिक त्याची ऍसिडिक असतं ते HCl म्हणजे ऍसिडिक आहे. देन इट इज अ मिसिबल विथ वॉटर अल्कोहोल हॅव्हिंग द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1.18. बघा हे मिसिबल होते म्हणजे सोल्युबल होते. वॉटर मध्ये ऍड करून बघायचं थोड्या अमाऊंट मध्ये वॉटर घ्यायचे त्यामध्ये HCl ऍड करायचं तर ते कसं सोल्युबल होणार आहे. अल्कोहोल मध्ये पण सोल्युबल असतंय आणि ह्याच्यामध्ये वॉटर मध्ये पण सोल्युबल असते. And it is a strong acid and attack metals forming their hydrochloride with evolution of hydrogen gas. बघा हा जो स्ट्रॉंग ऍसिड आहे किंवा HCl आहे जेव्हा एखाद्या मेटल वरती अटॅक करतोय तेव्हा काय हायड्रोक्लोराइड फॉर्म करतोय. मेटल म्हणजे काय क्लोराइड फ्लोराइड हे मेटल्स आहेत. तर हा समजा क्लोराइड वरती जर त्यानं अटॅक केला तर हा हायड्रोजन आणि तो क्लोराइड मिळून काय फॉर्म होईल क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ही हॅलाइड आहेत. हॅलो जेव्हा हा ऍसिड एखाद्या मेटल वरती अटॅक करेल तेव्हा त्यापासून हायड्रोक्लोराइड फॉर्म होईल. म्हणजे मेटल म्हणजे काय एक्झाम्पल घ्यायचंय क्लोराइडचं घ्यायचं. मग हा हायड्रोजन आणि तो क्लोराइड त्यापासून हायड्रोक्लोराइड फॉर्म होतोय आणि त्यापासून हायड्रोजन गॅस बाहेर पडतोय किंवा इव्हॉल्व्ह होतोय. ओके इवन हाय डायल्युटेड फॉर्म इट इज व्हेरी स्ट्रॉंगली ऍसिडिक टू लिटमस. म्हणजे लिटमस पेपर वरती जेव्हा याचा आपण pH चेक करतोय तेव्हा तो कसा असणार आहे ऍसिडिक असणार आहे कारण हा ऍसिड आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे म्हणजे त्याचे लिटमस पेपर वरती जर चेक केलं तर त्याची ऍसिडिक येणार आहे बेस येणार नाही कारण हा ऍसिडच आहे. ओके देन नेक्स्ट आयडेंटिफिकेशन. आता तो हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे तो कसा आयडेंटिफाय करायचा. आफ्टर द न्यूट्रलायझेशन इट गिव्स द रिएक्शन विच आर कॅरेक्टराइज्ड ऑफ क्लोराइड. म्हणजे क्लोराइडचं वगैरे कॅरेक्टरायझेशन केलं. आता समजा आपण आताच पाहिलं की जेव्हा ह्या ऍसिडची रिएक्शन होते क्लोराइड बरोबर तेव्हा हायड्रोक्लोराइड फॉर्म होते म्हणजे काय आहे हा ऍसिड आहे हे कन्फर्म होते. म्हणजे ह्याचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर क्लोराइडची रिएक्शन ह्या ऍसिड सोबत करावी लागेल. जर त्यापासून हायड्रोक्लोराइड फॉर्म झाला तर आपण म्हणू शकतो की हा HCl आहे. Then when it is added to KMnO4 solution chlorine gas liberated. आणि सेकंड आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहे की जेव्हा आपण ह्याला KMnO4 बरोबर रिएक्शन करतोय तेव्हा त्यापासून काय होणार आहे क्लोरीन गॅस लिबरेटेड त्यापासून क्लोरीन गॅस बाहेर पडतो. आहे का लक्ष लेक्चरला समजतंय का मी काय सांगते ते. येस मॅम. Yes, ma'am. Test for purity. It has to be tested as a heavy metal, sulfate, sulfite, free chlorine, bromide, iodide and residue on ignition. म्हणजे आता टेस्ट फॉर प्युरिटी हा प्युअर आहे की नाही ह्यासाठी कोणत्या टेस्ट कराव्या लागतील. आपण पाहिलं बघा लिमिट टेस्ट पाहिलं की नाही. लिमिट टेस्ट म्हणजे लिमिट टेस्ट म्हणजे काय की त्या कंपाऊंड मध्ये किती अमाऊंट मध्ये इम्प्युरिटी प्रेझेंट आहे ते चेक करण्यासाठी आपण लिमिट टेस्ट करतोय. मग प्युरिटी टेस्टिंग साठी लिमिट टेस्ट यूज करतात. तर ह्यामध्ये ह्याची प्युरिटी चेक करायची म्हणल्यानंतर कोणत्या लिमिट टेस्ट कराव्या लागतील तर हेवी मेटलची सल्फेटची सल्फाइड फ्री क्लोरीन ह्या सगळ्या लिमिट टेस्ट ह्या कंपाऊंड म्हणजे प्युअर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला कराव्या लागतील. ओके देन नेक्स्ट असे
the 4 gram of HCl is transferred into the stoppered flask which is having 40 ml water. बघा एक हे घ्यायचं बिकर घ्यायचंय त्यामध्ये 40 ml HCl आणि 4 gram HCl and 40 ml water. Now the solution is titrated with 1 normal NaOH using methyl orange as indicator. हे कोणत्या titration आहे? Acid base titration. म्हणल्यानंतर आपण कशाचा ऍसिड करतोय. म्हणल्यानंतर बिकर मध्ये काय येणार आहे? ऍसिड येणार आहे आणि ब्युरेट मध्ये काय येईल? NaOH बेस. म्हणजे हे काय झालं? ऍसिड बेस टाइप ऑफ टायट्रेशन. आणि इंडिकेटर कोणता यूज करायचा? मिथाइल ऑरेंज यूज ऍज अ इंडिकेटर. बघा इथे सांगितलं NaOH म्हणजे हा काय आहे? बेस आहे आणि HCl हा ऍसिड आहे. तर ह्या दोन्हीची रिएक्शन करून NaCl फॉर्म होतंय आणि बाय प्रोडक्ट H2O बाहेर पडतोय. ओके, म्हणजे हे काय आहे? सिंपल ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिएक्शन. न्यूट्रलायझेशन होतं म्हणजे काय होतं? न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय होतं? ऍसिड आणि बेसची रिएक्शन होऊन वॉटर आणि साल्ट फॉर्म. ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन म्हणजे समजा जर ऍसिडिटी वाढली असेल तर त्याला रिड्यूस करण्याचं काम कोण करणार आहे? बेस करणार आहे. जर बेसिसिटी इन्क्रीज झाली असेल तर त्याला रिड्यूस करण्याचं काम कोण करेल? ऍसिड करेल. म्हणजे दोन्हीचं काय झालं? ऍसिड बेस न्यूट्रलाइज. म्हणजे ऍसिड इन्क्रीज झाला तर न्यूट्रलाइज कोण करणार आहे? बेस. बेस इन्क्रीज झाला तर न्यूट्रलाइज कोण करेल? ऍसिड करेल. म्हणजे काय झालं हे? ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन. ओके. Then storage. It should be stored in well closed container of glass and other material at temperature not exceeding 30 degrees Celsius. म्हणजे ह्याचं स्टोरेज काय आहे? HCl आपण कसं स्टोअर करतोय? तर वेल क्लोज्ड कंटेनर. म्हणजे प्रत्येक जे सोल्युशन असणार आहे ते कसं कशा बॉटल्स पाहिजे? वेल क्लोज्ड. आणि त्याचं टेम्परेचर किती पाहिजे? 30 डिग्री सेल्सिअस. अबोव 30 डिग्री सेल्सिअस जर या HClचं टेम्परेचर गेलं तर त्याचं डिटोरिओरेशन होणार आहे. म्हणजे तो कंपाऊंड खराब होणार आहे. तो HCl खराब होईल. मग किती टेम्परेचर मेंटेन करावं लागेल? 30 डिग्री सेल्सिअस. Then uses. It is used as a pharmaceutical aid and acidifying agent. बघा हा पॉइंट पाहतोय आपण कोणता आहे? ऍसिडिफाइंग एजंट. म्हणल्यानंतर पहिला यूज काय येणार? इट इज यूज्ड ॲज अ ऍसिडिफाइंग एजंट आणि फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय? तर आपण लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळे जे प्रोसिजर करतोय, वेगवेगळे जे लॅबोरेटरीमध्ये जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करतोय तर त्यामध्ये काय हे HCl यूज होणार आहे. कॉमनली म्हणजे मेजरली यूज होणारा हा ऍसिड आहे. म्हणूनच काय त्याचा यूज आहे फार्मास्युटिकल एड. Then next, used as a gastric acidifier when level of hydrochloric acid in gastric juice are low. याचा यूज काय आहे? गॅस्ट्रिक ऍसिडिफायर. गॅस्ट्रिक ऍसिडिफायर म्हणजे काय? जेव्हा स्टमक मध्ये ऍसिडिटी कमी असते किंवा ह्याची HCl ची लेवल कमी असते त्याला बॅलन्स करण्याचं काम हा ऍसिडिफायर म्हणून यूज होणार आहे. व हा ऍसिडिफायर त्याला बॅलन्स करेल. Then externally used as a solvent catalyst in basic pharmaceuticals and acidifier. म्हणजे हा सॉल्व्हंट म्हणून यूज होतोय, एखाद्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट म्हणून यूज होतोय आणि बेसिक फार्मास्युटिकल्स अँड ऍसिडिफायर. म्हणजे हा ऍसिडिफायर म्हणून तर यूज होणारच आहे किंवा फार्मास्युटिकल प्रिपरेशन मध्ये हा एक कॅटलिस्ट म्हणून यूज होतोय. कॅटलिस्ट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट? इनक्रीज रेट ऑफ रिएक्शन. ओके, गुड. इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. एखाद्या रिएक्शनचा रेट जर इन्क्रीज करायचा असेल, ती रिएक्शन जर फास्ट व्हायची असेल तर त्यामध्ये हा HCl आपण कॅटलिस्ट म्हणून यूज करतोय. ओके, अंडरस्टँड? फर्स्ट एक्झाम्पल ऑफ ऍसिडिफायर, येस मॅम. dilute Yes, ma'am. HCl. Okay,
सेकंड एक्झाम्पल बघूयात, अमोनियम क्लोराइड. बघा 2 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट आहे डायल्युट आणि सेकंड आहे अमोनियम क्लोराइड. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अमोनियम क्लोराइड, तुम्ही नावात म्हणजे त्याचं अमोनिया म्हणलं की काय येणार, NH4 आणि क्लोराइड म्हणलं की Cl येणार. मग ह्या नावावरून त्याचे फॉर्म्युले तयार करायचे. अमोनियम क्लोराइड आणि मॉलिक्युलर वेट किती आहे, 53.49 ग्रॅम. देन प्रिपरेशन, हाऊ प्रिपेअर द अमोनियम क्लोराइड, त्याच्या वेगवेगळ्या प्रिपरेशन मेथड आहेत. कसं ते प्रिपेअर केले जाते ते बघूयात आपण. फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन इज अन commercially it is prepared by neutralizing the ammonia with HCl. बघा ह्यामध्ये न्यूट्रलायझिंग रिएक्शन होते, म्हणजे न्यूट्रलाइज करते. कोण न्यूट्रलाइज करते, अमोनिया काय आहे, बेस आहे आणि त्याला न्यूट्रलाइज करण्याचं काम कोण करतंय, HCl करतोय, ऍसिड करतोय. The solution is evaporated till crude crystalline mass of ammonium chloride is obtained. म्हणजे हे प्रोसेस कधीपर्यंत होणार आहे की जोपर्यंत अमोनियम क्लोराइडचे क्रिस्टल भेटत नाहीये तोपर्यंत ही प्रोसेस होणार आहे. बघा इथं काय दिलंय, अमोनियाची रिएक्शन होतीये HCl बरोबर आणि त्यापासून काय फॉर्म होतोय, अमोनियम क्लोराइड. बघा त्याच्या नावातच आहे अमोनिया, म्हणजे पहिल्यांदा NH4 घ्यायचं, तिथं फक्त हे घ्यायचं NH3 घ्यायचं आणि HCl ह्या दोन्हीची रिएक्शन होऊन अमोनियम क्लोराइड फॉर्म होते. This crude salt is purified by crystallization. आणि आता हा अमोनियम क्लोराइड भेटलाय पण त्याला प्युरिफिकेशन करायचंय, तो प्युरिफाय आहे की नाही हे आपल्याला माहिती नाहीये. त्याला प्युरिफाय करायचंय तर त्याला काय करावं लागेल, क्रिस्टलायझेशन प्रोसेस करावी लागेल. मग क्रिस्टलायझेशन म्हणजे काय असतं की त्याला वेगवेगळ्या सॉल्व्हंटनी त्याला रिक्रिस्टलाइज करायचं असतं, म्हणजे त्याला प्युअर करायचं असतं. मग रिक्रिस्टलायझेशन सॉल्व्हंट वेगवेगळे असतात, इथेनॉल, मिथेनॉल वगैरे यूज करून त्याला आपण प्युअर फॉर्म मध्ये तो कंपाऊंड करू शकतोय. Second method of preparation is an ammonium chloride is produced by heating ammonium sulfate with sodium chloride. बघा सेकंड रिएक्शन किंवा सेकंड मेथड मध्ये काय होतंय, सोडियम क्लोराइड ची रिएक्शन होते अमोनियम सल्फेट बरोबर आणि त्यापासून काय फॉर्म होतंय, NH3. म्हणजे हे 2 स्टेप रिएक्शन आहे, दोन स्टेप मध्ये आहे ही डिवाइड झालेली रिएक्शन. तर NH3 फॉर्म होतोय आणि Na2SO4 सोडियम सल्फेट आणि HCl हे बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होतात. मेन काय आहे, NH3 आहे. मग तो NH3 घ्यायचा आणि त्याची नंतर HCl बरोबर रिएक्शन करायची. मग फायनली काय फॉर्म होईल, NH4Cl मीन्स अमोनियम क्लोराइड फॉर्म होते. ओके, अंडरस्टँड मेथड ऑफ प्रिपरेशन. Yes, ma'am. ओके, हॅलो मॅम, हॅलो, एकदा रिपीट करता प्रिपरेशन. हो करूयात रिपीट. बघा अमोनियम क्लोराइडच्या 2 मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. तर फर्स्ट मेथड मध्ये काय होतं की जेव्हा अमोनियाची रिएक्शन HCl बरोबर होते, ज्यांना समजत नाहीये त्यांनी फक्त रिएक्शन मध्ये बघायचं. रिएक्शन मध्ये काय सांगितलंय की NH3 मीन्स अमोनिया रिएक्टेड विथ HCl टू फॉर्म द NH4Cl, अमोनियम क्लोराइड फॉर्म होतोय. ओके, इट इज क्लिअर. येस मॅम. ज्यांना कन्फ्युजन होतंय त्यांनी फक्त रिएक्शन बघायच्या आणि रिएक्शन आणि जी सेंटेन्स आहे त्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं. रिएक्शन वरून एक्सप्लेनेशन करता येते का बघायचं किंवा एक्सप्लेनेशन वरून रिएक्शन लिहिता येते का बघायचं. बघा ही झाली फर्स्ट. सेकंड मध्ये काय आहे, सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइडची आणि अमोनियम सल्फेटची दोन्हीची रिएक्शन होऊन काय फॉर्म होतोय, NH3 फॉर्म होतोय. मग त्या NH3 ची रिएक्शन HCl बरोबर करायची आणि त्यापासून अमोनियम क्लोराइड फॉर्म होतोय. ओके, फक्त रिएक्शन बघायच्या. दुसरी जी मेथड ऑफ प्रिपरेशन आहे ती 2 स्टेपची आहे. पहिल्या रिएक्शन मध्ये जे NH3 भेटतोय त्याची रिएक्शन नंतर HCl बरोबर करून हा अमोनियम क्लोराइड हा प्रोडक्ट भेटतोय. अंडरस्टँड. येस मॅम. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टीज.
प्रॉपर्टीज मध्ये काय आहे, व्हाईट फाईन कोर्स क्रिस्टलाइन पावडर. अमोनियम क्लोराइडची पण क्रिस्टलाइन पावडर असते, ऑर्डरलेस असते, कूल सलाईन टेस्ट म्हणजे त्याची सलाईन टेस्ट असते किंवा त्याला म्हणजे हातामध्ये घेतलं तरी थोडस कूल सेन्सेशन येतं आणि सलाईन टेस्ट असते त्याची. अ सोल्युशन ऑफ 0.8% ऑफ अमोनियम क्लोराइड इज आयसोटोनिक विथ सेरम. म्हणजे 0.8% जसं की NaCl चे 0.9 असतं तसं 0.8% कशाचं असतंय अमोनियम क्लोराइडचं आणि ते सोल्युशन सेरम बरोबर आयसोटोनिक आहे. ब्लड किंवा सेरम सोबत ते आयसोटोनिक असतं. Then freshly prepared aqueous solution are neutral to litmus but becomes quickly acidic on standing because of hydrolysis reaction. हे सेम सेंटेन्स आहे. जेव्हा आपण फ्रेशली सोल्युशन प्रिपेअर करतोय तेव्हा काय होतं की ते सोल्युशन न्यूट्रल असतं, पण जेव्हा आपण त्यामध्ये ऍसिड ऍड करतोय तेव्हा ते कसं बनतं, ऍसिडिक बनतं. ते कशामुळे होतं तर हायड्रोलिसिस रिएक्शन मुळे. बघा इथे NH4Cl ची रिएक्शन होतीये, अमोनियम क्लोराइड ची रिएक्शन होते वॉटर बरोबर आणि त्यापासून काय फॉर्म होतंय अमोनियम हायड्रॉक्साइड H3O प्लस आयन आणि Cl मायनस आयन्स म्हणजे क्लोराइड आयन फॉर्म होतात. ओके, देन असे इट वॉज प्रिव्हियसली असेड बाय प्रिसिपिटेशन टायट्रेशन युजिंग ओलार्ड्स मेथड. बघा असे काय आहे, HCl चा कोणती मेथड होती, कसले टायट्रेशन होतं, HCl मध्ये ऍसिड बेस टायट्रेशन. आता इथं प्रिसिपिटेशन मेथड होती आणि ह्यामध्ये पण काय होऊ शकतं, ऍसिड बेस टायट्रेशन होऊ शकतं. कारण का, एक कंपाऊंड आहे तो काय आहे ऍसिडिक आहे आणि दुसरा NaCl आहे तो बेसिक आहे आणि HCl आहे तो ऍसिडिक आहे. म्हणजे हे पण कोणत्या टाईपचे टायट्रेशन आहे, ऍसिड बेस टाइप ऑफ टायट्रेशन. आणि ओलार्ड्स मेथड यामध्ये यूज केली जाते. Then now it is acid by acid base titration technique. म्हणजे ह्यामध्ये acid base titration technique सुद्धा असते. हा जो असे आहे हे ह्या PPT पण यूज करायचे आहेत आणि तुमच्या नोट्स पण यूज करायचे आहेत. दोन्ही यूज करून तुम्ही एक्झाम साठी प्रिपरेशन करायचं आहे. बघा ही या बुक मधली म्हणजे नोट्स मधली आणि ही रिएक्शन सुद्धा सेमच आहेत. अमोनियम क्लोराइड ची रिएक्शन होते वॉटर बरोबर आणि त्यापासून अमोनियम हायड्रॉक्साइड फॉर्म होतोय. नेक्स्ट युजेस ऑफ अमोनियम क्लोराइड. फर्स्ट यूज काय येणार आहे, काय आहे काय म्हणून यूज करतो आपण अमोनियम क्लोराइड, ऍसिडिफाइंग एजंट. The ammonium chloride act as a mild expectorant in small doses. Then due to local irritant, it produces the increase in the secretion of respiratory tract and makes the mucus less viscous. म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये सुद्धा हा अमोनियम क्लोराइड यूज केला जातो, जे म्युकस असतं त्याला लेस विस्कस करण्याचं काम कोण करणार आहे, हा अमोनियम क्लोराइड. Then ammonium chloride, it is act as a maintaining the acid base equilibrium in the body. म्हणजे acid base equilibrium म्हणजे काय होईल, ऍसिडिटी इन्क्रीज झाली तर त्याला बेस यूज करून आपण ती ऍसिडिटी कमी करतोय आणि जर बेसिसिटी इन्क्रीज झाली तर त्यावरती त्याची रिएक्शन ऍसिड बरोबर करून ती ऍसिडिटी किंवा बेसिसिटी कमी होते. म्हणजे काय होते, ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन किंवा ऍसिड बेस बॅलन्स. Then ammonium chloride act as a systemic acidifier. Systemic म्हणजे काय, गॅस्ट्रिक म्हणजे गॅस्ट्रिक मध्ये ते ऍसिडिटी कमी करते अँटासिड आणि ह्यामध्ये काय होईल, अमोनियम क्लोराइड ऍक्ट ॲज अ सिस्टमिक ऍसिडिफायर. म्हणजे ऍसिडिटी जर कमी असेल तर ती इन्क्रीज करण्याचं काम कोण करणार आहे, हा अमोनियम क्लोराइड. Then it is used as a diuretic. Then ammonium chloride and ammonium carbonate are used to cup preparation.
कप जे वेगवेगळे कप प्रिपरेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये सुद्धा हे अमोनियम कार्बोनेट किंवा अमोनियम क्लोराईड यूज केला जातो. तर त्या कप प्रिपरेशन वेगवेगळे जे कप प्रिपरेशन आहे त्यामध्ये त्याच्या लेबलवरती बघायचं अमोनियम कार्बोनेट आहे का, अमोनियम क्लोराईड आहे का हे चेक करायचं. ओके. देन प्रिन्सिपल फार्माकोलॉजिकल ऍक्शन म्हणजे ह्यामध्ये हा ड्रग यूज करतोय आपण अमोनियम क्लोराईड यूज करतोय पण त्याच्या फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहेत तर इट ऍक्ट ऍज अ मेंटेनिंग द ऍसिड बेस इक्विलिब्रियम ऑफ बॉडी फ्लुइड म्हणजे बॉडीमध्ये ऍसिड बेस बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करणार आहे हा अमोनियम क्लोराईड म्हणजे हा काय आहे ऍसिडिफायर आहे. जर ऍसिडिटी कमी असेल तर इन्क्रीज करेल आणि जर ऍसिडिटी इन्क्रीज झाली तर त्याला आपण अँटासिड देतोय म्हणजे काय होतं इथे ऍसिड बेस इक्विलिब्रियम. देन सेकंड डायुरेटिक इफेक्ट म्हणजे जर युरिन सिक्रेशन जर जास्त होत असेल तर त्यामध्ये वेगवेगळे आपण डायुरेटिक्स देतोय तर त्यामध्ये सुद्धा हा कंटेंट यूज केला जातोय कोण अमोनियम क्लोराईड. देन थर्ड अमोनियम क्लोराईड ऍक्ट ऍज माइल्ड एक्सपेक्टोरंट अँड फेअर टेकन इन स्मॉल डोसेस म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये हा अमोनियम क्लोराईड यूज केला जातोय. वेगवेगळे जे कप प्रिपरेशन आहेत तिथे पण हा यूज करतात. ओके. देन स्टोरेज कंडिशन स्टोअर इन हायली क्लोज्ड कंटेनर म्हणजे क्लोज्ड कंटेनर मध्ये ह्याला स्टोअर करायचं. कोणतंही कंपाऊंड असेल कोणताही सबस्टन्स असेल तर कोणतंही सोल्युशन असेल ते आपण कुठं कसं स्टोअर करतोय क्लोज्ड कंटेनर. हे फर्स्ट सेंटेन्स लिहायचं मग टेम्परेचर काय असेल नॉट एक्सिडिंग हे नंतर लिहायचं पण फर्स्ट टाइटली क्लोज्ड कंटेनर म्हणजे जरी बुक मध्ये दिलं नसेल तर ते एक सेंटेन्स कॉमन म्हणजे सगळ्याला अप्लाय होते. ओके. अंडरस्टँड ऍसिडिफाइंग एजंट. Yes, ma'am. ओके. कोणते एक्झाम्पल आहेत दोन Dilute HCl and ammonium डायल्यूट chloride. HCl and Right and अमोनियम क्लोराईड. क्लासिफिकेशन सांगा कोणते क्लासेस आहेत. रोल नंबर 3 Yes, ma'am. classification of acidifier or acidifying agents. Gastric acidifier, urinary acidifier, systematic acidifier, and acids. Systematic नहीं है systemic acidifier or acids. Okay. Yes, ma'am. Understand acidifying agent, classification of acidifying agent, an example of acidifying agents. Okay. काय प्रॉब्लेम आहे का कोणाला यामध्ये. No, ma'am. No, ma'am. ओके. no तर ma'am. फर्स्ट पॉइंट फिनिश झालेला आहे ऍसिडिफाइंग एजंट. सेकंड आहे अँटासिड तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात. प्रेझेंट द्या. रोल नंबर 1 रोल नंबर 1 2 Present ma'am. 3 Present, ma'am. 4 Present, ma'am. 5 Present. 6 ma'am. 7 8 Present, ma'am. 9 10 11 12 13 14 Present. ma'am. 15 17 Present, ma'am. 18 19 Present 20 ma'am. 20 roll number 20 21 2 3 23 Present. 4 Present, ma'am. 5 6 Present ma'am. 7 8 Present ma'am. 9 Present. 30 Present, ma'am. 31 31 Present ma'am. 2 32 32 absent 3
33, 34, Present, ma'am. 5, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, 38, 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, 6, 7, Present, ma'am. 8, Present, 9, ma'am. Present, 40, ma'am. 40. Pre- Sorry, 50. Present, ma'am. 40 na. 40. 41. Roll number Ma'am, 41. झालं मॅम 40. 42. Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, 44, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, 9, ma'am. 50, Present, ma'am. 49 51, present, ma'am. Present, ma'am. 49, Present. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 2, 3, Present, ma'am. 54, 55, Present, ma'am. 56. Roll number 56. Absent. 56. 57, Present, ma'am. 58, 59, Present, ma'am. 60, 61, Present, ma'am. 62, 62, 63, Present, ma'am. 64. Roll number 64. 66, 65, Present, ma'am. 66, 67, Present, ma'am. 68, 69, Present. 69. Present. Okay. हेलो मैम, रोल नंबर 64 प्रेजेंट होता मैम. Okay, 64 present. बघा absent roll number 34, 56 and 62. हे महादेवी हे कोण आहे? महादेवी वाटेवर कोण आहे? यस मॅम. मी लेक्चर करते फक्त या कॉलेज मधले स्टुडंट नाहीये. मला कॉल करा मॅडम तुम्ही. ओके मॅम. हा, 1-2 ला मला कॉल करा, बरोबर 2 वाजता. ओके मॅम. ठीक आहे, एंड करूयात मीटिंग. हॅलो मॅम.